Hello students, in last video we saw the explanation of poem. In that video we see the workshop of poem. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक्सप्लेनेशन आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पोएमचे इंग्लिश वर्कशॉप सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट इट. क्वेश्चन फर्स्ट, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोविंग वर्ड्स. खालील दिलेल्या शब्दांचे रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द हे आपल्याला पोएममधून शोधून लिहायचं आहे. पहिला आहे फन. फन, बिगन, सन. नो, 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 ग्रो. नाऊ, नाऊ, काऊ, बव. साईट, साईट, लाईट, नाईट. फ्लाय, fly, sky, lullaby. Question 2 आहे, pick up from the poem lines that create a picture in your mind. पोएममधून अशा आपल्याला ओळी घ्यायच्या आहेत ज्यांचं वर्णन हे तुम्हाला इमॅजिन करता येते. लगेच तुमच्या डोक्यामध्ये ते इमॅजिन होत आहे. फर्स्ट त्यांनी सोडून दिलेलं आहे, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. म्हणजे स्प्रिंग महिन्यामध्ये, वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. हे आपल्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये लगेच येत आहे. सोबतच आपण आता लिहिणार आहोत, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. स्लीपी झोपलेल्या गायांसाठी, प्राण्यांसाठी एक शेड जो आहे तो देखील तिथे स्प्रेड करतात, म्हणजे सावली देतात. नंतर आपण लिहिणार आहोत, सी टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. सकाळी येणारे जे किरणं आहेत, सूर्याची किरणं आहेत, ते का होतात, टच होतात. नंतर डी आहे, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि शेवटचं देखील तेच शेवट असतात जे सूर्याची किरणं काय करतात, घेतात, थांबवतात. अँड वेन अ मून फ्लोज ऑन द स्काय. आकाशामध्ये, रात्रीच्या वेळी आकाशामध्ये चंद्र देखील फिरत असतो. क्वेश्चन 3 आहे, द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. पोएट म्हणत आहे की झाड हे एक दयाळू वस्तू आहे, थिंग आहे. मग आपल्याला अशाच 5 गोष्टी पोएममधून घ्यायच्या आहेत ज्या प्रूव्ह करतील, ज्या दाखवतील की खरंच झाड हे काय आहे, दयाळू आहे. तर आपण लिहूया, सुरुवात करूया. फर्स्ट आहे, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. झाड काय करतं, जे झोपलेल्या गाया आहेत त्यांना सावली देतं. आता सावली देण्याचा त्यांचा काय संबंध आहे का, तरीसुद्धा दयाळूपणाने ते प्राण्यांना सावली देत असतं. सेकंड आहे, ट्रीज गिव्ह फ्रूट्स. झाडं आपल्याला फळं देतात. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउल्स. पक्षी जे आहेत त्यांच्या फांद्यांवरती बसू शकतात, त्यांचा आसरा घेऊ शकतात तिथे ते. फोर्थ आहे, ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस. झाडं आपल्याला लाकडंसुद्धा देतात ज्याने आपण घर बांधू शकतो. ट्रीज गिव्ह लिव्स टू बर्न ऑन हॉलोवीन. आणि जी झाडं आहेत ती आपल्याला पानंसुद्धा देतात जी आपल्याला हॉलोवीन अशा ऋतूमध्ये आपण ती जाळू शकतो. क्वेश्चन 4 आहे, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत कवितेतून. खाली दिलेल्या शब्दांना बद्दल अधिक माहिती सांगतील असे शब्द आपल्याला पोएममधून शोधायचे आहे. अधिक माहिती सांगणे म्हणजे कोणता शब्द, तर जे ॲडजेक्टिव्ह आहेत, विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणे. तर तसंच खाली दिलेले जे शब्द आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो आपल्याला पोएममधून शोधायचा आहे. तर फर्स्ट आहे, डॅश डॅश काउज, स्लीपी काउज. सेकंड आहे, ग्रीन न्यू बर्ड्स. थर्ड आहे,
मॉर्निंग सन. फोर्थ आहे ड्राउझी ललबाय. फिफ्थ आहे काइंडेस्ट ट्रीज. बघा फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे, गायी झोपलेल्या आहेत म्हणजे गायींबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे. स्लीपी काउज. सेकंड आहे ग्रीन न्यू बर्ड्स. न्यू बर्ड्स पालवी फुटणे, पण कशी पालवी फुटणे, हिरवीगार पालवी फुटणे. थर्ड बघा त्यांनी सण सांगितलेला आहे, पण सण म्हणजे कधीचा सण असं सांगितलेलं आहे, तर मॉर्निंगचा सण. ते इव्हिनिंगचा पण असू शकतो, कोणताही असू शकतो, पण इथे काय सांगितलेलं आहे, मॉर्निंगचा सण. सणबद्दल त्यांनी काय केलेले आहे, अधिक माहिती सांगितलेली आहे. फोर्थ आहे ललबाय, ड्राउझी ललबाय. म्हणजे ड्राउझी ललबाय म्हणजे आपलं झालं होतं बघा निद्राळू, म्हणजे अंगाई गीत, निद्राळू अंगाई गीत. नंतर आहे काइंडेस्ट ट्रीज, दयाळू झाड. झाड हे फक्त होत होतं, पण तरीसुद्धा तिथे काय सांगितलं, दयाळू म्हणजे झाडाबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे. असे शब्द आपल्याला इथून शोधायचे होते. क्वेश्चन 5 आहे पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोविंग. खाली अर्थ दिलेले आहेत, त्या अर्थांच्या ओळी आपल्याला पोएममधून लिहायच्या आहेत. फर्स्ट, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडे काय करतात, ॲनिमल्सला सावली देतात. तर आपल्याला एक ओळ दिली होती, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ते काय करतात, काउजला शेड देतात, सावली देतात. सेकंड आहे ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. झाडे सगळ्यांना खाऊ देतात. तर आपली ती लाईन दिली होती, दे गिव अस फ्रूट इन लिव्ज अबाव. थर्ड आहे ट्रीज आर मोस्ट लवेबल. झाडं ही सगळ्यांना आवडतात. मग आपल्याला पोएममध्ये पोएटने दिली होती, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. फोर्थ आहे किड्स लव टू लिसन टू सॉन्ग फ्रॉम ट्रीज. लहान मुलांना झाडांकडून गाणं ऐकायला खूप आवडतं. तर ह्याचं पोएममध्ये दिलं होतं, द हुम अ ड्रॉज ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. झाडांचा जो पानांचा सळसळट आहे, तो लहान मुलांना अंगाई गीत सारखं ऐकायला झोपण्यासाठी खूप छान वाटत असे. फिफ्थ आहे ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. झाडं जी आहे ती सिम्पल लाईफ जगत असत. त्याचं आपल्याला पोएममध्ये दिलं होतं, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कोणालाही हानी पोचवत नाही, तर ते फक्त त्यांचे साधेपणाने वाढत असतात. क्वेश्चन 6 आहे थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तरे लिहा. फर्स्ट आहे व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अदर, नेम एनी 5. अशा कोणत्या सजीव वस्तू आहेत ज्या एकमेकांना हानी पोहोचवतात, आणि अशा पद्धतीची उदाहरणं ही 5 अशी लिहा. फर्स्ट आहे ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. मानवजात ही मानवजातीला हानी पोचवते. ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स. मानवजात ही ॲनिमल्सला सुद्धा हानी पोचवते. ॲनिमल्स अँड बर्ड्स टू द ह्युमन बिईंग. काही वेळेला प्राणी आणि पक्षी हे मानवजातीला सुद्धा हानी पोचवतात. बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स. जे पक्षी आहेत ते छोटे किडे मकोडे जर्म्स जे आहेत त्यांना हानी पोचवतात. ह्युमन बिईंग टू ट्रीज. माणसं जी आहेत ती झाडांना देखील हानी पोचवतात. सेकंड क्वेश्चन आहे व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हानिकाररहित किंवा निर्दोष असे का म्हणतात. त्याचा आन्सर आहे दे आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग. ते खरंच हार्मलेस आहेत कारण ते कोणालाही हानी पोचवत नाहीत. व्हेअरॅज दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स. खरं तर ते सर्वांनाच खूप जे सजीव आहेत त्यांना खूप मदत करतात. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर. ते नेचरचं बॅलन्स ठेवतात. दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. जो एन्व्हायरमेंट आहे तो स्वच्छ आणि सुंदर ठेवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉलोवीन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज
on 21st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? हॉलोवीन हा फेस्टिवल उत्सव सगळी वेस्टर्न कंट्रीजमध्ये सगळीकडे 21 ऑक्टोबरला सेलिब्रेट केला जातो. व्हॉट इज द सीझन देअर? त्यावेळेस कोणता ऋतू असतो? वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्स ऑन हॉलोवीन? आणि त्यावेळेस असं का विचार केला जातो की जी पानं आहेत, झाडांची पानं आहेत ती जाळले पाहिजे? त्याचा आन्सर आहे हॉलोवीन, which is celebrated on 21st October in many western countries, falls in the season of autumn. हॉलोवीन हा 31 ऑक्टोबरला अनेक वेस्टर्न कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केला जातो. त्यावेळेस ऑट्युमन हा ऋतू असतो. इन दिस सीझन द ट्रीज शेड देअर लीव्स अँड प्लेंटी ऑफ ड्राईड लीव्स आर स्कॅटर्ड अक्रॉस द रोड. ह्या सीझनमध्ये झाडं त्यांची जी हिरवीगार पानं आहेत ती जवळ ठेवतात आणि जी सुकलेली पानं आहेत ती खाली सोडतात आणि पूर्ण रोडवरती ती पसरवली जातात. द लिव्स आर द बर्न्ड ऑन हॉलोवीन इन कीपिंग विथ ट्रॅडिशन. आणि जे पानं आहेत ती हॉलोवीन नावाचा जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी जाळली जातात. हे त्यांचं एक ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे. ॲज इट इज बिलीव्ड दॅट इट वूड वॉर्ड ऑफ द इव्हिल स्पिरिट्स. आणि असं देखील मानलं जातं की हे जो वाईट आत्मा आहे त्याला दूर करतो. म्हणून हॅलोवीनमध्ये झाडांची पानं जी आहेत ती जाळली जातात. फोर्थ आहे दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? ह्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. They are the last to hold the light when evening changes into night. ह्या लाईनबद्दल which part of the day is referred to in the above lines? हा जो कोणता भाग आहे दिवसामधला जो वरच्या लाईनमध्ये सांगितलेला आहे. वरच्या लाईनचा अर्थ आहे की दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. तेच शेवटचे आहेत जे लाईट होल्ड करतात. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. ज्यावेळेस संध्याकाळ ही रात्रीमध्ये बदलत असते त्यावेळेस हेच झाडच शेवटचे आहेत जे लाईट शेवटची होल्ड करतात. सूर्याची किरणं जी आहेत ती होल्ड करतात. विच अ पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड टू इन द अबव लाईन्स. कोणता दिवसामधला कोणता भाग आहे जो वरच्या लाईनमध्ये सांगितलेला आहे. विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. आणि असं कोणता भाग, झाडाचा कोणता भाग आहे जो शेवटचा दिवसाच्या शेवटची जी लाईट आहे ती होल्ड करतो. तर त्याचा आन्सर आहे द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हनिंग इज रेफर्ड टू इन द अबव लाईन्स. जो दिवस आणि रात्रमधला जो भाग आहे, काळ आहे, तो कालावधी ह्या वरच्या लाईनमध्ये सांगितलेला आहे. म्हणजेच काय तर इव्हिनिंग द बर्ड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट नाईट ऑफ द डे. आणि झाडाची पालवी सूर्याचं जे शेवटची किरणं आहेत ती स्वतः घेत असते असं कवीने ह्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन 7 आहे. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज in your mother tongue. Write it in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. तर ह्यामध्ये काय करायचं आहे, सर्च फॉर अ शॉर्ट पोएम. तुम्ही अशी छोटी पोएम शोधायची आहे अबाउट ट्रीज, जी की कशाबद्दल असेल, झाडाबद्दल असेल. इन युअर मदर टंग, तुमची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये एक छोटीशी पोएम शोधायची आहे जी की झाडांवरती असेल. राईट इट इन युअर नोटबुक, ती तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजास फ्रॉम इन द पोएम इन टू इंग्लिश. पोएममधले कोणतेही 2 स्टांजास तुम्हाला इंग्लिशमध्ये काय करायचे आहेत, कन्वर्ट करायचे आहेत. तर बघा आता पोएम बघूयात. ही आहे पोएम मुक्त निवारा. असतो मी तरू तर मी पाहिले असते गाणारे एक पाखरू माझ्या फांद्यावरती.
मला भावली असती चपळ छोटी खारू, खालीवर भोवताली धावणारी तुरु तुरु. मला भावला असता छावा, अस्वलाच्या करण्यास धावा, आणि एक मोठी साळू आणि छोटासा एक बेडूक. रातकिडा एक माझ्या निवारा, नजरेआड असणार माझ्या एक पानासाठी, रात्रीचे गीत गाण्यासाठी. आणि एक उंदीर खाली माझ्या मुळांशी, घरट्यात पहुडलेल्या आपल्या 6 पिलांशी. ही आहे मराठीतली एक पोएम. त्याच्यातले आपण पहिले 2 जे पोएम स्टांजाज आहे ते आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करूयात. मुक्त निवारा. मुक्त निवारा म्हणजेच काय? ओपन हाऊसेस. ओपन हाऊस असतो जर मी तरू. इफ आय विअर अ ट्री. तरू म्हणजे मी झाड जर असतो. इफ आय वेअर अ ट्री, तर मी पाहिले असते. आय हॅड वॉन्ट टू सी. मी काय केलं असतं? बघितलं असतं. गाणारे एक पाखरू. अ बर्ड विथ अ सॉन्ग. गाणारं एक पाखरू बघितलं असतं. माझ्या फांद्यावरती. ऑन अ ब्रांच ऑफ मी. माझ्या फांद्यावरती. मला भावली असती चपळ छोटी खारू. आय हॅड वॉन्ट अ क्विक लिटल स्क्विरल टू रन. खारुताई धावणारी, त्यांना बघता आली असती, मला बघता आली असती. खालीवर भोवताली धावणारी तुरु तुरु. अप अँड डाऊन अँड राऊंड फॉर फन. इकडे तिकडे पळणारी त्यांना खारुताई काय भेटली असती? बघायला भेटली असती, भावली असती. क्वेश्चन 8 आहे. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियन ट्री chopped down to make some for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. Your neighbor is having huge old banyan tree. तुमच्या शेजारच्यांकडे एक मोठा असा ओल्ड बनियन ट्री आहे. चॉप डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन. पण ते काय करत आहेत? ते तोडत आहेत. का? तर त्यांना त्यांच्या घरासाठी अजून मोठं कन्स्ट्रक्शन बनवायचं आहे, म्हणून ते काय करत आहेत? तोडत आहेत. राईट ॲन इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. प्रयत्न करा की तुमच्यामध्ये आणि तुमच्या शेजारच्यांमधलं कन्व्हर्सेशन लिहिण्याचं. इमॅजिनरी कन्व्हर्सेशन कल्पना करून ते लिहा. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन. प्रयत्न करा की त्यांना ते झाड थांबवण्यापासून, कट करण्यापासून तुम्ही थांबवत आहात. बिगिन विथ द फॉलोविंग. खालील दिलेल्या गोष्टींपासून सुरुवात करा. माय सेल्फ. गुड मॉर्निंग सर. आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग धिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप डाऊन. गुड मॉर्निंग सर. शुभ प्रभात सर. आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट. मला खूप डिस्टर्ब झालं आहे आणि मी खूप दुःखी देखील झालो आहे. टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप डाऊन. तुम्हाला हे असं झाड कट करताना बघून मी खूप अपसेट झालेला आहे. नेबर. वी नीड मोर स्पेस टू बिल्ड अनदर कन्स्ट्रक्शन सो वी कट इट डाऊन. मला थोडी जागेची आवश्यकता असल्यामुळे, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यामुळे हे मी झाड तोडत आहे. माय सेल्फ. इफ वी डाऊन ट्रीज वेअर विल ऑल बर्ड्स मूव्ह टू. जर आपण अशी सगळीच झाडं तोडायला गेलो तर सगळे पक्षी कुठे बरं राहतील? नेबर. दे विल फाइंड अनदर प्लेस. ते दुसरी कुठे जागा शोधतील? माय सेल्फ. अनदर प्लेस. देन दॅट ट्री विल बी मोर क्राउडेड अँड इफ दॅट ट्री वॉज ऑल्सो कट डाऊन देन वेअर विल दे मूव्ह ऑन. दुसरी प्लेस, दुसरी जागा. अशी कोणती अशी जर जागा भेटली ज्या ठिकाणी सगळेच पक्षी त्या ठिकाणी असतील आणि जर ते सुद्धा झाड अशाच पद्धतीने कट करण्यात आलं असेल तर कुठे ते राहतील? नेबर. सॉरी. आय रिअलाइज माय मिस्टेक. आय नो इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. फ्रॉम नाव आय वॉन्ट कट डाऊन ट्रीज. सॉरी. माफ कर. मला माझी चूक जी आहे ती समजली आहे. आय नो इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. मला झाडांबद्दलचं महत्त्व माहीत आहे. फ्रॉम नाव आय वॉन्ट कट डाऊन ट्रीज. मग आतापासून मी झाडं कधीच कट करणार नाही. माय सेल्फ. हाऊ नाईस ऑफ यू. किती छान बरं. स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी सॉ द वर्कशॉप ऑफ
trees are the kindest things I know. And next video, we will see the language study of the trees are the kindest things I know.